होणार आहे। घरातील देवारा सजवणार, रांगोळ्या घालणार, दिव्यांच्या माला लावणार, रामदिवा लावणार, छान छान पंत्या लावणार, कंदील लावणार, फटाके फोडणार, घरात गोड गोड करणार, गोड गोड पदार्थ सगळ्यांना वाटणार, नवीन कपडे घालून मंदिरात जाणार, पताका तोरण लावणार। आपल्या जीवनात 2 वेळा दिवाळी साजरी करण्याचा योग हा 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आला आहे। तर तुम्ही पण करा आणि आपल्या शेजारील लोकांना पण सांगा 22 जानेवारी हा दिवस कसा साजरा करायचा आहे तो। जय श्रीराम। आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र विकेटचा पतन, लॉंग ऑफला फिल्डर उभा होता ओमकार, त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र ठिकाणी धक्का लागत असताना जय हनुमान चौदरपाडा संघाला। ही स्पर्धा मात्र मित्र म्हणेन की रामसाठी लकी नाहीये, कारण पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर राम शून्यावरती बाद झाला आणि या दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा पाहिलं तर राम शून्यावरतीच मात्र बाद होतोय। अविनाश आणि राम हे 2 सलामी बॅटर आपण पाहिले, परंतु अविनाशची साथ सोडली रामनं आणि आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय नवीन फलंदाज प्रतीक वाकडे आलाय। 3 षटकांची लढत, हृतिकचा काय जबरदस्त परफॉर्मन्स आहे। ही तिसरी सफलता त्याची या स्पर्धेमध्ये पाहिली आपण। पहिल्या मॅच मध्ये एका षटकाचा त्याने स्पेल हाताळला होता, 10 धावा खर्च करत 2 गडी बाद केले होते आणि ही तिसरी सफलता ही दुसऱ्या लढतीमध्ये त्याच्याकडून पाहायला मिळाली। चांगली खेळपट्टी मात्र त्यांनी ओळखलेली आहे, चांगले स्पॉट त्यांनी पिक केलेले आहेत की एक्झॅक्टली जर आपण इथे चेंडू जर लँड केला तर मात्र नक्कीच आपल्याला विकेट्स मिळू शकेल आणि त्या अनुषंगाने मात्र तो या ठिकाणी चेंडूची लेंथ हाताळतोय। लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन, लॉंग ऑन आणि मिड विकेट आता मात्र प्रत्येकसाठी पाहू शकाल डीप मध्ये आहेत आणि या ठिकाणी पाहू शकाल शफल होऊन चेंडूला मात्र या ठिकाणी ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न करतो। चेंडू पडल्यानंतर पहा कशा रीतीने मात्र बाहेरच्या दिशेने मात्र चेंडूने मुवमेंट घेतला आणि डॉट चेंडूने मात्र या ठिकाणी चेंडूची सांगता पाहायला मिळाली। हा बॅटल खूप छान आहे, एकीकडे ऋतिक घोडे तर दुसरीकडे प्रतीक वाकडे आणि दोघांची आपण जर नक्की तुलना केली तर एक समान एकसारखे खेळाडू आहेत। हाफ ट्रॅकरला तो पटका मात्र या ठिकाणी मिस टायमिंग, उंची जास्त मिळाली आणि ओमकारच होता मिड विकेटला, हा दुसरा झेल ओमकारने पकडला आणि खूप मोठी विकेट्स ऋतिकने मात्र प्राप्त करू दिले आपल्या संघाला, कारण प्रतीक वाकडे हा शून्यावरती महागारी परततोय। खराब सुरुवात आणि संत सुरुवात म्हणावी लागेल सूत्रपाटा संघाच्या वतीनं, कारण एकी धाव आतापर्यंत जोडली नाही, 2 गडी मात्र या ठिकाणी गमावले। नवीन फलंदाज कुणाल पाटील आलाय, जोरदार अपील तिथे मात्र करण्यात आली, परंतु कुठल्याही मात्र पंचांचा मात्र प्रेशर नाहीये त्या अपीलचं, पंचांनी मात्र ही अपील फेटाळली, परंतु ऋतिकचा कॉन्फिडन्स किती वाढलेला आहे। 2 डॉट चेंडू हाताळले, 2 सफलता प्राप्त केले, 4 चेंडूमध्ये एकी धाव त्यांनी खर्च केली नाही। पॉवर प्लेच्या खेळामध्ये कुठेतरी पुअर प्ले चालू असताना, कारण या षटकामध्ये आपण अधिकात पाहिलं तर नक्कीच फलंदाजाचं वर्चस्व पाहिलेलं आहे, जास्त धावा येताना पाहिलेल्या आहेत, परंतु इथे मात्र गोलंदाजाचं वर्चस्व पाहतोय। ओहो, अजून एक चांगल्या चेंडू फेकी शफल होऊन इथे मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न केला, इन्साइड एज होती आणि पाहू शकाल पहिली धाव बादच्या स्वरूपात इथे मात्र कुणालच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि आता मात्र संघाचा अकाउंट सुद्धा मात्र ओपन केला जातोय। 5व्या चेंडूवरती सिंगल धाव पाहतो आपण। जबरदस्त या ठिकाणी खेळ सध्या सुरुवात नाणेफेकी जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि आतापर्यंत योग्यच ठरला आहे असंच आपण म्हणू शकतोय। गोड सुरुवात, आता मात्र उंची फटक्याला जास्त मिळाली, हवेत खेळलाय परंतु डीप मध्ये कुठला फिल्टर नाहीये, चेंडूचा मात्र नक्कीच पाठला केला जाईल, तत्पुरती चेंडूचा मात्र विजय होताना आपण पाहतोय आणि चेंडू मात्र निघून जाईल लॉंग लेगच्या बाहेर। 4 धाबांसाठी हा पहिलाच चौकार चौदरपाड्याच्या इनिंग मध्ये पाहिला आपण, फलंदाज अविनाशच्या बॅटमधनं।
खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 5 धाबा. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज किशोर. पाहू शकाल उद्घाटन प्रसंगी सुद्धा मात्र आमचे संजय बाहुतले उपस्थित होते. माजी उपसरपंच. क्रिकेटवरचं मात्र त्यांचं प्रेम अतूट आहे. त्यांच्या सोबतीला पाहू शकाल पंढरीनाथजी हरट काका इथे उपस्थित झालेले आहेत. या सामन्याचा आनंद लुटतायत. आणि या ठिकाणी पाहू शकाल अगदी एस्टांच्या रोहानं चेंडू हाताळला, परंतु चेंडू पाहू शकाल अगदी शरीराला स्पर्श झाल्यानंतर एस्टांच्या पाठीमागे निघून गेला. पंचाचा लेग बायचा इशारा. एक धाव तिथे मात्र अवांतर पूर्ण केली दोन्ही फलंदाजानं. एकीकडे कुणाला आहे तर दुसरीकडे अविनाशने आतापर्यंत एकच चेंडूचा सामना केला. चौकार त्याने वसूल केला. आणि असं वाटतं की कुठेतरी अविनाश या मॅचमध्ये एक एखादी मोठी इनिंग आपल्या संघासाठी नक्कीच खेळेल. ज्या अनुषंगानं त्याने पहिल्या चेंडूवरती तो स्ट्रोक त्यांनी सजवला. ज्यावेळी एखादा फलंदाज किंवा एखादा खेळाडू जर नक्कीच लयमध्ये असेल तर तो नक्कीच त्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करत असतो. आणि पुन्हा तर मात्र इथे हुक केलाय. फिल्डर आहे चुकीचं क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार पाहिजे तेवढी. तुम्ही चौकार पाहिले तर त्या क्षेत्रामधून मात्र या ठिकाणी बाहेर पाठवण्यात आलं. आणि तिसऱ्या पंचांनी मात्र या ठिकाणी चेक साठी मात्र या ठिकाणी गोलंदाजाला तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे की आपण नक्कीच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण चेकसाठी मात्र पंचांनी लगेचच जायचं आहे. कारण चेकसाठी मात्र नक्कीच तिसऱ्या पंचाला आता मात्र मैदानामध्ये जावं लागेल. कारण या स्पर्धेमध्ये थ्रो गोलंदाजी अलाउड नाहीये. आणि आता मात्र निगीज त्या भूमिकेमध्ये पंच आपण पाहू शकाल या ठिकाणी धीरज तरे आता मात्र निगीज जात असताना तुम्ही घारीच्या नजरेतून वाचू शकता, परंतु धीरजच्या नजरेतून मात्र वाचू शकणार नाहीये. ओहो, चांगला चेंडूची फेकी. आणि मात्र या ठिकाणी मात्र अति घाई केली अविनाशने. मात्र त्यानंतर पहा अजय गोडेचा निशाणा. परफेक्टली निशाणा पाहिला आपल्याला. आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी बाद होतोय. अविनाशला मात्र पाहिलं तर कुठेतरी चेंडू उमगला नाही की एक्झॅक्टली कुठल्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स झालाय, परंतु अजयची चेंडूवरती मात्र पूर्णपणे नजर होती. आणि त्याने मात्र नक्कीच हेरलं की एक्झॅक्टली फलंदाज अगदी घर सोडून पुढे चाललाय. आणि जागेवरून त्यांनी मात्र या ठिकाणी फेक केली. परफेक्ट निशाणा साध्य केला. आणि या ठिकाणी तिसरा धक्का लागत असताना सौदरपाडा टीमला नवीन फलंदाज पहिल्या सामन्यातील हिरो अर्थात आदित्य आलाय. आदित्य 5व्या क्रमांकावरती आलाय. धावसंख्या पाहिली तर आपण या ठिकाणी 3 गडी बाद. 10 धावा. जबरदस्त फटका हवेत केला. लॉंग ऑफला फिल्डर रनिंग हँड कॅच. लो झेल होता, परंतु ऋतिकचं मी कौतुक करेन. आज ऋतिक थांबणार नाहीये. मग गोलंदाजी असेल, मग फलंदाजी असेल, मग किंवा क्षेत्ररक्षणाचा डिपार्टमेंट असेल, या तिन्ही विभागामध्ये आज ऋतिक गुडेचा मात्र बोलबाला आपण पाहतोय. आणि पहा मागील पहिल्या मॅच मधील हिरो आदित्य ठरला मात्र या ठिकाणी झिरो. हाच तर क्रिकेट आहे.
जबरदस्त कॅचिंग आणि मात्र या ठिकाणी किशोरला मात्र ही पहिली सफलता मिळाली. नवीन फलंदाज झाला या ठिकाणी. पलटवा चेंडू आहे ऑन साइडला उचलला फेकून दिला मिड विकेटच्या बाहेर. लॉंग वे लॉंग बिग हिट सिक्सर. जबरदस्त या ठिकाणी शॉट सिलेक्शन. फुल टॉस चेंडू होता आणि त्याच्यावरती मात्र जबरदस्त प्रहार पंकजच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. सिक्सर आला या ठिकाणी आणि षटकरांना आता मात्र नक्कीच कुठेतरी एक नवीन संजीवनी नक्कीच निर्माण होणार आहे. दरम्यान या ठिकाणी सरवली पाड्या गावातील एक युवा यंग डेसिंग पर्सनॅलिटी युवा उद्योजक मिस्टर सूरज शेठ चौधरी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. वेलकम आपल्या मी या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय. युवा उद्योजक सरवलीपाडा गावातील सूरज चौधरी यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपलं बालगोपाल सोनालापाडा संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि अशा रीतीने दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा किशोरनं खर्च केल्या, एक सफलता प्राप्त केली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 3 गडी बाद 4 गडी बाद 16 धावा धाफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 5 आणि त्यानंतर किशोरनं दुसऱ्या ओव्हरमध्ये खर्च केला 11. आणि आता मात्र ओमकारच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतो, ज्या ओमकारनं 2 झेल अतिशय चांगल्या प्रमाणे टिपले गेले आणि त्याच ओमकारच्या हातामध्ये आता मात्र आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. यानंतर ड्रॉ असेल, 2 संघांचे मात्र नक्कीच त्या ड्रॉमध्ये नामोल्लेख केले जाणार आहेत. एका चिठ्ठीवरती बीबी स्पोर्ट्स संघाचं नाव असेल तर दुसऱ्या चिठ्ठीवरती विनर टीम असं आपण ड्रॉ या ठिकाणी उडवणार आहोत. शेपल होऊन पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी उकरण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा मात्र डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, परंतु निशाणा मात्र परफेक्टली साध्य करता आला नाही एसटी रक्षकला. आणि त्याचवेळी मात्र या ठिकाणी 1 धाव दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली. पंकजकडे ताकद आहे आणि जर नक्कीच त्याच्या रडारामध्ये चेंडू आला तर मात्र नक्कीच जवळपास कुठे थांबणार नाहीये. आणि त्याने मात्र सिद्ध करून दाखवलं. पहिल्याच चेंडूवरती त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला. बॅकअप द हँड डिलिव्हरी, चेंडू मात्र लावून द कार्पेट. मिडविकेटला फिल्डर सज्ज आहेत. चांगली फेक पाहतो आपण. मनोज गोडे होते त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट झाली. आणि सिंगल डबल जर स्लॉग ओव्हरमध्ये नक्कीच येत राहिले तर मात्र जास्त मात्र नुकसान त्याचा देवरुंगपाडा संघाला होणार नाही, ते मात्र नक्की त्या संघाला ठाऊक आहे. परंतु एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत तुम्हाला नक्कीच वाटचाल करायची असेल तर किमान या ओव्हरमध्ये 10+ धावा तुम्हाला नक्कीच जोडावा लागतील. ओहो, ही लाईन खूपच खराब आहे. 1 धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न. कॉलिंग मात्र भविष्यात नव्हती. त्यानंतर पहा दोन्ही एंडला मात्र संधी होती. पंचांचा वाईटचा इशारा. 1+1 एकूण 2 धावा बोनसच्या रूपाने इथे मात्र जोडल्या गेल्या, कारण प्रत्येक धावी महत्वाची असते. आणि तेच अनुषंगाने डोळ्यासमोर चित्र ठेवत असताना पंकजने मात्र रेक्स उचलली आणि मात्र या ठिकाणी 2 धावा ने मात्र धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतोय 20 या आकड्यावर. ओहो, जबरदस्त लेंथ. अप्रतिम चेंडू मात्र एष्ठा बिखरला त्या ठिकाणी. चेंडू एष्ठांना मात्र स्पर्श होऊन निघून गेला आणि अजून एक सफलता इथे मात्र या ठिकाणी प्राप्त केली जे अंबिका देवरुंगपाडा संघानं. दोन पायांच्या मधून अगदी चेंडू मात्र वेगानं निघून गेला आणि स्टँडवरती मात्र धडकला. वेगवान चेंडू होता आणि ती लेंथ मात्र पंकजला ओळखता आली नाहीये. बाद होण्यापूर्वी एक सिक्सर त्याच्या बॅटमध्ये पाहिला आणि 7 धावांचा आपल्या संघाला योगदान देऊन तो मात्र माघारी परतला. नवीन फलंदाज उत्तम स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. ओहो, क्रॉस बॅटेड फटका, परंतु एलिव्हेशन नाहीये. 1 धाव मात्र कंप्लीट झाली. म्हणजे शॉर्ट मिडविकेटचा फिल्डर
जाऊन चेंडू उचलून फेक करतोय, तत्पुरती मात्र पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी खराब रनिंग बिटवीन द विकेट. अजून एक मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होतोय. कॉलिंग मात्र बरोबर होत नाहीये, कुठलाही मात्र तालमेल व्यवस्थित पाहायला मिळत नाहीये. ज्या जय हनुमान चौधरीपाडा संघाने पहिल्या मॅचमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती, तो संघ आता मात्र कुठेतरी देवरुखपाडा संघाच्या विरोधात थोडासा पिछाडीवरती पाहायला मिळतोय. कारण एका पाठीमागे एक गडी मात्र गमावत गेले, तब्बल 6 गडी मात्र आतापर्यंत गमावले आणि एकही फलंदाजाला डबल डिजिटमध्ये मात्र नक्कीच जाता आलं नाहीये. त्यामध्ये 3 फलंदाज शून्यावरती बाद झाले. त्यानंतर पाहू शकाल आपण अविनाशने सुरुवात चांगली केली होती, 2 चौकार त्याच्या बॅटमध्ये पहिले 8 धावांचं त्यांनी योगदान दिला. त्यानंतर कुणालच्या बॅटमध्ये आपण 3 धावा पाहिल्या. त्यानंतर पंकजने सिक्सर लावला, त्याच्या बॅटमधून पाहिल्या आपण 7 धावा आणि त्यामध्ये खेळपट्टीवरती उत्तम आहे, उत्तम खेळतो एका धावेवरती आणि नवीन फलंदाज त्याला साथ देईल नितेश. चांगला चेंडू अगदी इष्टांच्या रोखाने चेंडू त्या मात्र या ठिकाणी हाताळला आणि शॉर्ट फायनलीकडे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आज जय अंबिका देवरुखपाडा संघाने खेळ चांगला प्रस्थापित केलाय. मग त्यांची गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी किंवा आउटफील्डमध्ये कार्यरत असतील त्यांचे जे क्षेत्ररक्षक, तिन्ही विभागामध्ये चांगला केलाच. त्याने मात्र नक्कीच करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे मात्र या सामन्यावरती कुठेतरी आता मात्र कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत. जबरदस्त पंचा फटका पंच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षक नक्कीच चेंडूखाली पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु आउटफील्ड खूप फास्ट आहे. खराब क्षेत्ररक्षण शेवटच्या मोमेंटला पाहायला मिळाला आणि चेंडू जाऊन सीमेरेषेला धडकतोय. शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार. हा चौकार नक्कीच नवीन संजीवनी देईल सुदर्भाचा टीमला. अशा रीते 3 ओव्हरची समाप्ती पहिल्या डाबाचा केली तर संपन्न झाला आणि पहिल्या डाबाच्या समाप्तीनंतर 6 गडी जय हनुमान चौधरीपाडा संघाने गमावले. धाबा जोडला एकूण 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 आणि विजयासाठी जय अंबिका देवरुखपाडा संघाला 27 धाबांचा पाठला करायचा आहे. तर लक्ष असू द्या, आम्ही ड्रॉ करतोय. ड्रॉमध्ये असं नामोल्लेख आहे, एका चिठ्ठीवरती नाव असेल बीबी स्फोट इताडे आणि एका चिठ्ठीवरती नाव आहे विजयी संघ. जी चिठ्ठी उचलली जाईल तो संघ आजच्या दिवसातील अंतिम सामना खेळणार आहे. म्हणजे ड्रॉच्या माध्यमातून तो पुढे वाटचाल करेल आणि आमचे माजी उपसरपंच संजय भाऊ थळे यांच्या शुभ हस्ते आपण लकी ड्रॉ ओपन केला. म्हणजे पहा मित्रांनो, जो संघ जिंकेल तो संघ आजच्या दिवसातील अंतिम सामना खेळणार आहे. तर नाणेफेकीसाठी बीबी स्पोर्ट इताडे संघाच्या संघनायकाला विनंती असेल आणि सावराई एलकुंदे संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. म्हणजे तुम्हाला एका विजयावरती एक विजय फिरे आहे असा सामना असेल दोन्ही संघांसाठी. तर बीबी स्पोर्ट इताडे संघाचा संघनायक आणि या सावराई एलकुंदे संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला यायचं आपण लगेच नाणेफेकीसाठी, कारण आमचे पाहुणे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. तर सन्माननीय सोनाली ग्रामपंचायती माजी उपसरपंच सन्माननीय आमची थले साहेबांना मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. बीबी स्पोर्ट इताडे विरुद्ध सावराई एलकुंदे असा सामना तुम्ही पाहणार आहात आणि आमचे पाहुणे संजय भाऊ थळे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करतोय. इताडे संघाचे संघनायक कॉल देतील.
गीताबाई स्मृती चषकाची मागणी आहे, परंतु आलेला आहे बाल गोपाळ स्पोर्ट सोनालेपाडा. तर पाहुण्यांचा आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. विजय, टॉस किती महत्वाचा होता? खूप महत्त्वाचा होता टॉस आणि आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहे परत. समोर संघ आहे बीबी स्पोर्ट इताडी संघ. कुठल्याही संघाला नक्कीच पराभूत करण्याची त्या संघाची ताकद आहे आणि तसं केलं पाहिलं तर नक्कीच आपण कुठल्याही संघाला कमी लेखू शकणार नाहीये. तर त्या संघाच्या समोर काय स्ट्रॅटेजी असेल? स्ट्रॅटेजी तर काही नाही, पण कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. संघ पूर्णपणे पुन्हा एकदा आलेला आहे की काही खेळाडूंची अनुपस्थिती आहे? सेम संघ आहे आमचा. विजय, असं क्षेत्र आहे की एखादा की या स्पर्धेमध्ये तुमच्याकडे कुठे चुका झालेल्या आहेत? असं वाटलं नाही, पण थोडीशी प्रयत्न 100% झाला पाहिजे सगळ्यांनी. तर नक्कीच तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जितू, नाणेफेकीचा कौल तुझ्यासाठी किती महत्वाचा होता? महत्त्वाचा असेल बॅटिंग करायची आहे, तुम्हाला टार्गेट ठेवायचं आहे, तर काय तुला असं वाटते की आम्ही जर एवढा टार्गेट जर समोरच्या संघाला दिला तर नक्की त्या धावांचं आम्ही संरक्षण करू? स्टार्टिंग 50+. 50+ 3 ओव्हरची मॅच आहे, म्हणजे तुम्हाला नक्की चांगली बॅटिंग करायची आहे. 2 मिनिटं फक्त सामना थांबवायचा आहे, 15 विनंती असेल. तर ज्याप्रमाणे केतन चांगल्या फॉर्ममध्ये आहे, करण फॉर्ममध्ये, साहिल बद्दल तू काय म्हणशील स्पेशल म्हणून? साहिल पण फॉर्मला येईल आताच्या मॅचला. आणि ज्या अनुषंगाने आम्ही जितूला ओळखतोय तसा केला आज या मॅचमध्ये आम्हाला पाहायला मिळेल का? हो, नक्की होईल. आणि या भगवानजी पाटील यांना काय सरप्राईज गिफ्ट या स्पर्धेच्या माध्यमातून? ही मॅच जिंकायची. तर नक्की तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर दोन्ही संघाच्या संघटनाने खूप छान मनोगत व्यक्त केलं. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी बीबी स्पोर्ट इताडी संघाने नक्कीच गमावला, परंतु एलकुदे संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आहे. जाऊया आता मात्र पुन्हा आपण ऑन गोईंग मॅचकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. चला जातोय मॅचच्या दिशेने. सर्वप्रथम सर्वांना पुन्हा एकदा जय श्रीराम, नमस्कार. जातोय मॅचच्या दिशेने. एका बाजूला आपण पाहतोय हनुमान चौदरपाडा, विपक्षामध्ये देवरुंगपाडा अशी मॅच आहे आणि बॅटिंग करताना जर बघितलं गेलं तर धावा फलकावरती बनवल्या गेल्या, त्यामध्ये टोटल 27 धावांचं छोटंसं मापक आणि पूरक आव्हान हे मात्र घेऊन 2 सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये. एका बाजूला अजय आहेत, दुसऱ्या बाजूला जर बघितलं गेलं तर मनोजला पाहतोय. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या फलकावरती 2 या आकडावरती. पहिला चेंडू डॉट आला, मग वाईट आणि एक तदनंतर सिंगल चेंडू आपण पाहिला, सिंगल धाव पाहिली आणि पहिल्याच 2 चेंडूवरती पॉवर प्लेचा फायदा उचलताना 2 धावा या मात्र आतापर्यंत बनवल्या गेल्यात. चेंडू क्रमांक 3 स्ट्रायकर एंडला बॅटर आपण पाहतोय मनोज. बस पहा, क्रॉस हँड खेळण्याचा प्रयत्न होता. अपील स्ट्रॉंग आहे. 11 खेळाडूंचा आवाज त्या मैदानावरती घुमघुमला, पण पंच अजय पाटील सर सांगतात की नॉट बॉल आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या फलकावरती आपण पाहतोय 0 या आकड्यावरती. निर्धाव चेंडूची सांगता आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय 2 या आकड्यावरती. चेंडू क्रमांक 3 हा पहा, ऑफ केलाय. डिफाइंडला चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा बाहेर. अखेर मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला, चौकार. नक्कीच मधुर संगीत ऐकवलं गेलं. मित्र वणव्यामध्ये गारवा सारखा. आणि सर्वात मोठं मित्राचं किंवा मैत्रीचं उदाहरण द्यायचं असेल तर मग कृष्ण आणि सुदामाचं. एक राजा होता, एक खूप गरीब होता, तरी देखील सुदामाने जे पोहे आणले होते ना ते खाण्यासाठी राजा स्वतः आपल्या गादीवरून उतरून त्या गडाच्या पायथ्यापर्यंत गेला होता. चला जाऊया मॅचच्या दिशेने. यावेळेस पहा, ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता. रिप्लेमध्ये पहा, टप्पा पडल्यानंतर बॅटचा फ्लो जो होता तो वेगाने होता. चेंडूची गती आणि चेंडूची लेंथ लाईनला मापता आलं नाही आणि तदनंतर जर बघितलं तर निर्धाव चेंडूची सांगता. खूप चांगली गोलंदाजी करतोय प्रतीक. 27 धावा अशा प्रकारची गोलंदाजी चालू राहिली तर मग रोखू शकते टीम चौदरपाडा संघ. हे ठाऊक आहे टीम देवरुंगपाडा संघाला.
पुढचा चेंडू ऑन साइडला, फटका सुंदर आहे क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये. जे जाळं रचलं होतं, जे सापळं विणलं होतं, त्या सापळ्यामध्ये आता फलंदाज फसतोय आणि विकेट क्रमांक पहिला अगदी क्रमांक 1-2चा हा मात्र परततोय 6 या आकड्यावरती. महिन्यामध्ये आपण पाहिलं की तुळशी विवाह हा मात्र संपन्न झाला आणि इथून मात्र लग्न विवाहाला सुरुवात केली जाईल. आणि आपला कोणाला जर डीजेचा इतकी सुंदर वाजंत्री पाहिजे असेल तर डीजे सुशांत सोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जवळ मॅचकडे नक्कीच आतुरता लागते. एकदा काय गणपती आणि दिवाळी सरले ना की नंतर सगळ्यांना आतुरता लागते की तुळशी विवाह कधी समाप्त होते आणि त्यानंतर मग आम्ही आमचा नारळ कधी फोडतो. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 6 या आकड्यावरती. आता 12 चेंडूमध्ये जर बघितलं गेलं तर धावा बनवायच्यात 21. मॅच अटीतटीची. गोलंदाज यार. चेंडू क्रमांक पहिला यावेळेस पहा हलक्या गतीने कट केलाय. तितकंच चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण, कारण की डीप मध्ये थर्डमॅनला प्रोटेक्शन देण्यासाठी कोणताच खेळाडू नव्हता, त्यामुळे जिम्मेदारी स्वतःवरती घेणं गरजेचं. आणि तिथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक आदित्यच्या पंकजच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. आदित्य आहे गोलंदाजीवरती. मागच्या मॅच मध्ये आदित्यने चांगली गोलंदाजी करून दाखवली होती, पण या मॅच मध्ये त्याच्यापेक्षा अधिक चांगलं करावं लागेल, कारण की इक्वेशन जर बघितलं तर 11 चेंडूमध्ये धावा बनवायच्या त्या 20. पहिल्या चेंडूवरती 1 सिंगल आली. 12-21 समीकरण 11-20 पर्यंत जाऊन ठेपलंय. स्ट्रायकर एंडला बॅटर आपण पाहतोय. हा पहा अगदी सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑनचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचतोय आणि तदनंतर 1 सिंगल धाव कंप्लीट केली गेली. आता क्षेत्ररक्षकाच्या व्यूहरचनेचा जर विचार केला ना तर मग आपल्याला डीप फाइंड लेग पाहायला मिळतोय, कारण की ठाऊक आहे या क्षेत्रामध्ये धावा बनतील. तदनंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळत नाही, एक्स्ट्रा कव्हर देखील पाहायला मिळत नाही, पण तो खेळाडू डिरेक्टली कव्हरला ठेवला गेला. आणि तदनंतर जर इनफिल्डला पाहिलं ना तर शॉर्ट थर्डमॅन आहे, तदनंतर गली आणि पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. तिथून जो गॅप आहे त्यामुळे त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी कव्हरचा खेळाडू मात्र तैनात आहे. हा पहा शरीरावरती चेंडू आदळलाय आणि तदनंतर अपील तर केली होती, पण चेंडूचा हाईट फॅक्टरचा इथून विचार केला जाईल, कारण की टप्पा पडल्यानंतर एक सरप्राइझिंग बाउन्स होता. शरीरावरती चेंडू नक्कीच आदळला, पण यष्टांच्या वर्ण चेंडू मात्र जात होता, त्यामुळे मात्र डॉट बॉलची सांगता आणि निर्धाव चेंडू गरजेचे आहेत. ज्यावेळेस लो स्कोरिंगची मॅच आपण डिफेंड करण्यासाठी धावा उतरतो त्यावेळेस डॉट बॉलचा रेशिओ तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीने टाकाल तितकाच एक चान्सेस मात्र तुमच्या हातामध्ये येत असतं. आणि त्याच्याच अनुषंगाने गोलंदाजी सध्याच्या घडीला अजय चांगली करतोय. पहिले 2 चेंडू 2 सिंगल आल्या. तिसरा चेंडू डॉट बॉल हाताळलाय. आदित्य आहे गोलंदाजीवरती, माफ करा. चेंडू क्रमांक 4 स्लो चेंडू अपस्टम्पच्या बाहेर, चांगला लेंथ वरती आहे. अपील तर स्ट्रॉंग होती. अजय पाटील सर म्हणतात की डॉट बॉलची घोषणा नक्कीच केली जाईल आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती सगळी ती पाहतीये ती म्हणजे टोटल 8 या आकड्यावरती. या क्रिकेट विश्वामध्ये योगेश पाटील आपण अनेकदा पाहिलंय ना की सर्वात भयानक किंवा सर्वात खतरनाक होणाऱ्या मॅचेस कोणत्या, तर मी अनेकदा म्हणतो की लो स्कोरिंगच्या मॅच या अशा क्षणाला देखील जाऊ शकतात की जिथे दोन्ही संघांना मग काय करावं हे कळत नाही. गोलंदाज यार. हा पहा उडवण्याचा प्रयत्न आहे, फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये संधी आली होती, संधी निर्माण झाली होती, पण ती मिळवायची की सोडून द्यायचं हे आता क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये होतं. आणि क्षेत्ररक्षक तिथे राम होते आणि रामकडनं घडली चुकी. 2 धावा तिथे बनवल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 10. बघा जे डॉट बॉलचा रेशिओ हाताळला गेला ना अगदी 3ऱ्या आणि 4थ्या चेंडूमध्ये ते फलंदाजांवरती दबाव आला होता. आणि अनेकदा पाहिलंय की जेव्हा जेव्हा बॅटरच्या अगेन्स्ट तुम्ही डॉट बॉलचा रेशिओ वाढवाल तेव्हा तेव्हा फलंदाज आक्रमकता दाखवेल आणि कधी कधी चुकी देखील होते. इथे चुकी घडली होती पण झेल सुटली, जीवनदान मिळाला. आणि त्याच दरम्यान प्रत्येक आपण क्रिकेट विश्वामध्ये अनेकदा पाहिलं की जेव्हा जेव्हा जीवनदान मिळालंय तेव्हा तेव्हा त्या फलंदाजाने आक्रमकता दाखवली आहे. आता हा फलंदाज इथून त्या जीवनदानाचा फायदा उचलेल का? पुढचा चेंडू उडवलाय, चेंडू गॅप मध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय फेकी करेपर्यंत. 1 सिंगल धाव
एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. षटकाचा जर विचार केला तर मग आता इथून 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 11 धावसंख्या फळकावरती आहेत आणि आता इक्वेशन आपण पाहू शकाल 16 धावा बनवायच्या. चेंडूंचा खेळ बाकी राहतोय तो म्हणजे 6 चेंडू 16 धावा. चेक केलं जाईल. आमचे ऑफिशियल टेक्निशियन जे आहेत स्कोरर ते देखील चेक करतील. पाच आलेत. 5व्या चेंडूवरती एक सिंगल होती. ओके फाईन फाईन क्षमस्व आहे. कसं आहे अनेकदा म्हटलं जातं ना की चुकी या माणसाकडनं होत असते त्यामुळे ती आपण निग्लेक्ट करू. माणूस आहे तो चुकत असतो पण मैदानात चुकी ही महागी ठरते अनेकदा पाहिलंय. आणि ज्या पद्धतीने आपण चर्चा करत होतो की जेल सोडली गेली बघा ज्यावेळेस भारतीय दल श्रीलंकेमध्ये खेळत होता त्यावेळेस इंडिया वर्सेस श्रीलंका मॅच चालू असताना अगदी रोहित शर्मा ज्यावेळेस 50च्या आतमध्ये होता त्यावेळेस चुकी काय घडली तर रोहित शर्माची जेल सोडली आणि तदनंतर त्या दिवसापुरत नव्हे तर पूर्ण आठवडाभर श्रीलंकेमध्ये एकच चर्चा चालू होती की मग ती जेल का सोडली. कारण की जो फलंदाज 50च्या आतमध्ये खेळत होता त्याने तिथे 264 धावा बनवल्या आणि इंडिव्हिज्युअल हायस्ट स्कोर हा त्याच्या नावावरती. आणि रोहित शर्माची जी आपण लेमॉगनी पाहतोय त्या लेमॉगनीला देखील 264 हा नंबर आहे त्या गाडीचा. हायस्ट स्कोर बनवला गेला. म्हणून म्हणतात ना की क्रिकेटमध्ये एक एक चुकी इतकी महागडी ठरते की मग तुमच्या संघाला जे पाहिलेलं स्वप्न असतं त्या मैदानामधले ती तिथेच थांबून परतीच्या प्रवासाला जावं लागतं. त्यामुळे मैदानामध्ये चुकी करणं ही सर्वात मोठी चुकी आहे. आणि आता इथे जेल सोडल्या फलंदाजाला मिळालंय जीवनदान आणि या क्षणाला जीवनदानाचा वापर अमृतासारखा केला जाईल का हे देखील बघणं गरजेचं आहे. 6 चेंडू धावांची गरज आहे ती विजयासाठी. 17 एका बाजूला टीम चौदरपाडा तर दुसऱ्या बाजूला टीम देवरुंगपाडा. गोलंदाजीवरती गोलंदाज विजयला पाहतोय. आता नावाप्रमाणे काम केलं जाईल का अनेक सारे प्रश्नचिन्ह आहेत. अनेक सारे प्रश्न मनामध्ये दडलेत पण आता या प्रश्नांना उत्तर येणारी वेळ देईल पण ती वेळ कोणाच्या बाजूने असेल हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. ऑन साइडला खेळला गेला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेची रिस्की कॉलिंग आहे आणि फलंदाज कोण बाद होईल हा आता इथे पंच कळवतील. फलंदाज इथे बाद होतोय अजय. दुसरा प्रगतीपथावरती असेल पण इक्वेशन कडे आपण वळतोय. 5 चेंडूमध्ये धावा अजून देखील 16 बनवायच्या आहेत. म्हणजे टीम देवरुंगपाडा संघाला आव्हान अजून देखील मैदानामध्ये आहे. कारण की बघा सुरुवात पहिल्या षटकामध्ये चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर मग तिथे 4 धावा आल्या. म्हणजे पहिले दोन्ही षटक जर पाहिले तर मग चांगले आहेत. हा पहा पहिला चेंडू फेस करताना सरळ फेकून दिलाय. इट इज अ मॅक्सिमम सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुक लाईक अ वाव. आणि धावसंख्या फळकावरती षटकाराने वाढती जाऊन पोहोचली गेली टोटल 17 या आकड्यावरती. मोठ्या फटकाने इक्वेशन बदललंय. थोडंसं का होईना मॅचचं पारडं पुन्हा एकदा समांतर कारण की आता येणारे 4 चेंडू आणि या 4 चेंडूमध्ये बनवायच्या धावा 10. एक मोठा फटका आला. एकाच फटक्याने मॅचचं पारडं मात्र बदलवलं गेलं कारण की येणं देखील गरजेचं होतं. बघा हा चेंडूवरती डॉट बॉल जर आला असता ना तर मग 4-16चं इक्वेशन थोडंसं मानसिक दृष्टिकोनाने एक वेगळं दडपण देणारं होतं. पण ते दडपण दूर करण्यासाठी अटॅक करणं गरजेचं होतं. मोठा फटका शोधणं गरजेचं होतं आणि म्हणतात ना की रिस्क घेणं देखील गरजेचं आहे. आव्हानं स्वीकारणं गरजेचं आहे आणि त्या आव्हानांना स्वीकार करून परतीच्या रस्त्याला जर उत्तर बघितलं गेलं तर खूप चांगल्या पद्धतीने 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चेंडू पोहोचवा. आता 4 चेंडू विजयासाठी जर इक्वेशन बघितलं गेलं तर या 4 चेंडूमध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. एक मोठा फटका आला म्हणजे गोलंदाजावरती थोडासा दबाव असेल. तो दबाव रिलीज करताना कशी गोलंदाजी केली जाईल तर विजय नावाप्रमाणे खेळ किंवा नावाप्रमाणे आपल्या संघाला विजय मिळवून देईल का. आणखी एक चेंडू पोहोचवा.
पहिलं षटक आपण पाहिलं प्रतीकने हाताळलं ज्यामध्ये 6 धावा दिल्या. दुसरं षटक आदित्यने हाताळलं ज्यामध्ये त्याने 4 धावा दिल्या आणि मॅचचं समीकरण जे होतं ते पूर्णपणे बदलवण्याचं काम केलं. पण तिसरं षटक जसं प्रगतीपथावरती आलं, विजयने पहिला चेंडू चांगला हाताळला गेला, 1+ रनआउट तिथे पाहायला मिळालं. पण त्यानंतर येणारा दुसरा चेंडू बॅटर ऋतिकने 6 धाब्यांकरिता पाठवून दिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात आणि मग 6 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय झोन पोहोचली आहे 16 आकड्यावरती. माफ करा 17 आहे, 17 आहेत, म्हणजे अर्थात आता 10 धावा बनवायच्यात येणाऱ्या 4 चेंडूमध्ये. विजय तयार, स्ट्रायकर एंडला ऋतिक देखील तयार आहे. गोलंदाज तयार. हा पहा आणखी एकदा उडवण्याचा प्रयत्न आहे, फटका इथे फसलाय, झेल घेण्याची संधी आहे आणि तू है शेर तो मैं भी हूं, सौदर पाडा का सवा शेर हे दाखवून देताना गोलंदाज विजय. दरम्यान आपल्या व्यासपीठावरती शुभागमन झालं आदरणीय विघ्नेशजी मसने साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह आपल्याला लाभले गेले. असे गोड व्यक्तिमत्व, एक दानशूर व्यक्तिमत्व यांचं इथे शुभागमन झालं. यास वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे विघ्नेश दादा. जातो मॅचच्या दिशेने, विकेट आला आणि विकेटच्या जोरावरती मॅच देखील पुन्हा एकदा एक वेगळ्या मोडवरती. अशी मॅच जेव्हा पण बघायला मिळते ना त्यावेळेस प्रेक्षकांचा आनंद किंवा क्रिकेटचा आनंद आहे ना हा गगनापर्यंत पोहोचलेला असतो. कारण की एक टप्प्यात कधी फलंदाज, दुसऱ्या टप्प्यात कधी गोलंदाज, म्हणून हे क्रिकेटची मजा आहे. क्रिकेटला प्रसिद्धी का लाभली गेली त्याचं रिझन हे आहे. आणि आता मॅच मध्ये समीकरण आहे 3 चेंडू 10 धाव्यांची गरज. नवीन बॅटर स्ट्रायकर एंडला, त्यामुळे त्याला आता परिस्थिती ओळखायला किती वेळ घेतो किंवा त्या परिस्थितीवरती मात करायला किती वेळ घेतो. पहिला चेंडू फेस करताना टप्पा पडल्यानंतर कट झाला, चेंडू बाहेर आला आणि त्यानंतर दिशा बदलली आणि समोरच्या संघाची दशा देखील बदलताना पाहायला मिळते. आता 2 चेंडू आणि विजयासाठी 10 धाब्यांची गरज, म्हणजे येणाऱ्या दोन्ही चेंडूवरती प्रहार आणि प्रहारच करावा लागेल. डू ऑर डाय, एक तर करो एक तर मरो. पण मी म्हणेन अजून या मॅच मध्ये इंटरेस्ट वाढवायचा असेल ना तर या चेंडूमध्ये एखादा षटकार किंवा चौकार आला ना तर मग ती मॅच बघण्याची मजा काहीशी वेगळी असेल. हा पहा, षटकार नाही चौकार नाही तर इथे विजय म्हणतो यश उद्ध्वस्त, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यश उद्ध्वस्त फलंदाज बाद. आपण स्क्रीनवरती पाहू शकाल आमचे ऑफिशियल प्रिन्स मूवीचे स्कोरर आपण पाहू शकाल. प्रिन्स साहिल तरेला पाहू शकाल. साहिल तरेची बोटांची जादू आपण पाहू शकाल. चौथोय मॅचच्या दिशेने. चला, 1 चेंडू 10 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज तयार विजय, आणि विजयने अखेर आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून दिलाय. जबरदस्त गोलंदाजी, दबाव आला आणि त्या दबावामध्ये देखील म्हटलं होतं ना की लो स्कोरिंगची मॅच, डोक्यालाच वरचं तणाव, लो स्कोरिंगची मॅच, हाय व्होल्टेजची मॅच, आणि ती मॅच फिरवण्याचं काम केलं विजयने. जबरदस्त गोलंदाजी तिन्ही गोलंदाजाने करून दाखवली आणि या मॅच मध्ये टीम चौदरपाडा म्हणत आहेत की हम ना कभी रुकेंगे, हम ना कभी झुकेंगे, हम लड़ेंगे और चाहे कुछ भी होने दो, हम लड़ते ही रहेंगे. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट विजय.
विजय आलेत दरम्यान आपल्या व्यासपीठावरती ज्याच्या माध्यमातून आपल्याला सन्मान चिन्ह लाभले गेले आदरणीय विघ्नेशजी मसने दादा आहेत. त्यांच्या हस्ते आपण विजयला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी आहे ती सन्मानित करूयात. विजय या पण खूप चांगला खेळ विजयच्या माध्यमातून 6 चेंडू 10ची गरज असताना 3 विकेट मिळवले. पहिला चेंडू आला 1 धाव आणि तदनंतर एक मोठा फटका आला. षटकाराला दबावात न जाताना आपल्या अनुभवावरती उभा राहिला. आणि असं म्हणतात ना की या विश्वातील सर्वात मोठा गुरु कोण, तर मी अनेकदा म्हणतो की अनुभव. आणि त्याच गुरुचा किंवा त्या अनुभवाचा यूज करताना तो अनुभव पणाला लावताना आपल्या संघाला इथून पुढे घेऊन गेलाय. आणि एक जबरदस्त खेळ. आणि नक्कीच एक गोड बातमी देखील आहे कारण की लॉट्समध्ये जी चिठ्ठी आली होती विजयी संघाला मिळणार आहे बाय, म्हणजे अर्थात टीम चौदरपाडा संघ आजच्या दिवसातील अंतिम मॅच मध्ये धडक देते. जाऊयात नेक्स्ट मॅच कडे. बघा यानंतर होणारी मॅच एका बाजूला टीम इताडे आणि त्याच्या विपक्षामध्ये टीम एलकून पाहायला मिळणार आहे. आणि आदरणीय विघ्नेश दादांच्या माध्यमातून ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सन्मान चिन्ह लाभलं गेलं विघ्नेशजी मसने साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज प्रीतम पाटीसाठी आहे. ओके, प्रीतम पाटीसाठी विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज हे दिलं जाईल. जशी मॅचला सुरुवात केली जाईल आपण कॉम्बॉक्स मध्ये करूयात पुन्हा एकदा परिवर्तन, कारण की परिवर्तन करणं देखील गरजेचं आहे. आणि तुमच्या समवेत पुन्हा एकदा जॉईन होतील योगेश पाटील. जबरदस्त मात्र या ठिकाणी आपल्याला मॅचेस पाहायला मिळाल्या आज पूर्ण दिवसभरामध्ये, कारण 10 संघांना आज या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि सर्व संघाच्या वतीने मात्र चांगला खेळ पाहिला आपण. आणि त्या 10 संघांपैकी एक संघ अर्थात क्वार्टर फायनलमध्ये ज्या संघाने प्रवेश केला त्या संघाचं नाव आहे जय हनुमान चौदरपाडा संघ. चालू सामन्यातील जो संघ जिंकेल तो संघ आजच्या दिवसातील अंतिम फेरीमध्ये या चौदरपाडा संघाच्या विरोधात फाईट करेल. तर सावराई एलकुंदे विरुद्ध बीबी स्पोर्ट इताडे. सावराई एलकुंदे संघाने नाणेफेकीचा कौल प्राप्त केला. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आणि या फलंदाजीसाठी मात्र या ठिकाणी इन्व्हाइट केलं बीबी स्पोर्ट इताडे संघाला. सलामी जोडी साहिल आणि त्याच्या सोबतीला आपण पाहू शकाल या ठिकाणी करण पाटील. आणि षटकाला सुरुवात करते गोलंदाज अक्षय. पहिलाच फुलटॉस चेंडू आहे वाईड स्पीडच्या डोक्यावर चेंडू मात्र नक्कीच या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये फिल्डर जोपर्यंत येईल तोपर्यंत मात्र 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या. चांगला फटका होता दिशे अगदी डोळ्यांच्या समोर मात्र नक्कीच तो फटका त्याने सजवला. पहिल्या चेंडूवरती मात्र आपलं वैयक्तिक खातं त्याने उघडलं. आणि योगायोग पहा नक्कीच 40+ सामना सुद्धा बीबी स्पोर्ट इताडे संघाचा सुरू आहे कोणगावच्या स्पर्धेमध्ये. आणि या ठिकाणी पाहू शकाल बालगोपाल सोनारपाडा संघाच्या वतीने जो रेग्युलर त्याचा संघ आहे तो सुद्धा मात्र इन ॲक्शन मध्ये आहे. म्हणजे आज पूर्ण इताडे गावातील जे खेळाडू आहेत ते मात्र नक्कीच आपल्या गावाच्या बाहेर आहेत. अक्षय पुन्हा एकदा हो या ठिकाणी अगदी फलंदाजाला फॉलो केला. फायनल स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूमध्ये हवं तसं मात्र टायमिंग जुळलं नाही. जाऊन अगदी चेंडू शरीराचा वेध घेतो आणि पंचाचा लेगबायचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. अव्वंतर धावसंख्येत भर आणि धावसंख्या मात्र सिंगलच्या वतीनं पुढे जाताना पाहायला मिळेल 3 धावा. या मॅच मध्ये सुद्धा मात्र बीबी स्पोर्ट इताडे